कार्बन an important element या चॅप्टरमध्ये आज आपण प्रॉपर्टीज ऑफ कार्बन याबद्दल माहिती घेणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ कार्बन म्हणजे कार्बनचे गुणधर्म. यामध्ये कार्बनच्या गुणधर्मामध्ये सर्वात प्रथम आपण जी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे ॲलोट्रॉपिक नेचर ऑफ कार्बन. ॲलोट्रॉपिक नेचर ऑफ कार्बन. ॲलोट्रॉपिक नेचर म्हणजे अपरूपता. कुणाची? कार्बनची. कार्बनची अपरूपता म्हणजेच ॲलोट्रॉपिक नेचर ऑफ कार्बन याबद्दल आपण माहिती इथे पाहूया. सर्वात प्रथम ॲलोट्रॉपी म्हणजे काय ते आपण लक्षात घेऊ. ॲलोट्रॉपी म्हणजे काय, अपरूपता म्हणजे काय हे लक्षात घेऊ. निसर्गामध्ये काही एलिमेंट्स ही एकापेक्षा अधिक रूपांमध्ये आढळतात. सम एलिमेंट्स ऑकर इन नेचर इन मोर दॅन वन फॉर्म. काय म्हटलं की काही एलिमेंट्स, सम elements they occur in nature in more than one form. More than one form. निसर्गामध्ये काही एलिमेंट्स ही एकापेक्षा अधिक रूपामध्ये आढळतात. These forms they have the different chemical properties but the same physical properties. काय म्हटलं ते लक्षात घ्या की या फॉर्मची एलिमेंटची ही डिफरंट फॉर्म्स जी आहेत, मोर दॅन वन फॉर्म म्हणजे अनेक जी रूपं आहेत, ही जी अनेक रूपं आहेत एकाच एलिमेंटची, त्या सर्वांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात. केमिकल प्रॉपर्टीज कशा असतात यांच्या? केमिकल प्रॉपर्टीज they are same but physical properties they are different. हे लक्षात घ्या. पहा, एलिमेंटची जी वेगवेगळी फॉर्म आहेत त्या सर्व फॉर्मचे केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात पण फिजिकल प्रॉपर्टीज मात्र त्यांचे काय असू शकतात? डिफरंट. धिस प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट इट इज कॉल्ड ॲलोट्रॉपी. ही जी प्रॉपर्टी आहे, ही जी प्रॉपर्टी आहे, कोणती प्रॉपर्टी? की एलिमेंट एकापेक्षा अधिक फॉर्म मध्ये आढळतो, त्या सर्व फॉर्मच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात पण त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट असतात. ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत यांना एकत्रितपणे आपण म्हणतो ॲलोट्रॉपी. सच प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲलोट्रॉपी. अशा प्रकारच्या या प्रॉपर्टीला आपण
ॲलॉट्रॉपी असे म्हणतो, हे लक्षात घ्या. मग आता ॲलॉट्रॉपी कोणकोणते एलिमेंट दाखवतात? एक्झाम्पल जर सांगायची म्हटलं तर ती आहेत कार्बन. कार्बन हा ॲलॉट्रॉपी दाखवतो, म्हणजे कार्बन हा एलिमेंट अनेक रूपांमध्ये आढळतो आणि त्या सर्व रूपांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात, पण फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट असतात. म्हणून कार्बन कोणती प्रॉपर्टी दाखवतो? ॲलॉट्रॉपी. हे इथं लक्षात घ्या. कार्बन शिवाय सल्फर हा सुद्धा ॲलॉट्रॉपी दाखवतो आणि फॉस्फरस इट ऑल्सो शो द ॲलॉट्रॉपी प्रॉपर्टी. कार्बन, सल्फर आणि फॉस्फरस, these elements they show the property allotropy. ही एलिमेंट्स ॲलॉट्रॉपी ही प्रॉपर्टी दाखवतात. या चॅप्टरमध्ये आपण कार्बन बद्दल माहिती घेत आहोत आणि त्यामुळे या ठिकाणी आपण ॲलॉट्रॉप्स ऑफ कार्बन याबद्दल माहिती घेणार आहोत. म्हणजे कार्बनची जी अपरूपे आहेत त्यांच्याबद्दल आपण इथे माहिती घेणार आहोत. लक्षात घ्या, कार्बनचे जे ॲलॉट्रॉप आहेत, मुख्यतः हे ॲलॉट्रॉप्स दोन ग्रुपमध्ये डिवाइड होतात. काय म्हटलं ते लक्षात घ्या. कार्बनचे जे ॲलॉट्रॉप्स आहेत, कार्बनची जी वेगवेगळी फॉर्म आहेत ती मुख्यतः दोन ग्रुपमध्ये डिवाइड होतात. त्यातील एक आहे क्रिस्टलाइन फॉर्म, क्रिस्टलाइन फॉर्म्स, आणि दुसरा आहे तो म्हणजे नॉन क्रिस्टलाइन फॉर्म्स. या नॉन क्रिस्टलाइन फॉर्म्सलाच आपण ॲमॉर्फस फॉर्म्स असेही म्हणतो. ॲमॉर्फस फॉर्म्स असेही आपण म्हणतो. तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपण काय लक्षात घेतलेलं आहे की कार्बनचे ॲलॉट्रॉप्स दोन ग्रुपमध्ये डिवाइड होतात. एक म्हणजे क्रिस्टलाइन फॉर्म, ज्याला स्फटिक रूपे असं म्हणतो, आणि दुसरे नॉन क्रिस्टलाइन फॉर्म्स म्हणजे अस्फटिकी रूपे किंवा अपरूपे. अस्फटिकी रूपे किंवा स्फटिकी अपरूपे आणि अस्फटिकी अपरूपे अशी ही दोन, म्हणजे क्रिस्टलाइन फॉर्म्स आणि नॉन क्रिस्टलाइन फॉर्म्स अशी ही दोन प्रकारची ग्रुप पडतात कार्बनच्या ॲलॉट्रॉप्सची. नॉन क्रिस्टलाइन फॉर्म्सलाच आपण ॲमॉर्फस फॉर्म्स असेही म्हणतो, हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी कार्बनची जी ॲलॉट्रॉप्स आहेत दोन ग्रुपमध्ये डिवाइड करतो. क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये कोणकोणती ॲलॉट्रॉप्स येतात पहा. सांगायचं जर म्हटलं तर त्याच्यामध्ये एक आहे डायमंड, दुसरं सांगायचं म्हटलं तर आहे ग्रॅफाइट, थर्ड वन जर सांगायचं म्हटलं तर ते आहे फ्युलेरिन, तर या पद्धतीने इथे लक्षात घ्या कार्बनची कोणकोणती ॲलॉट्रॉप्स, डायमंड, ग्रॅफाइट आणि फ्युलेरिन ही क्रिस्टलाइन फॉर्म्स आहेत.
स्फटिकी रूप आहेत ही कार्बनची. तर अस्फटिकी रूपे म्हणजे नॉन क्रिस्टलाइन फॉर्म्स कोणकोणती आहेत ती लक्षात घ्या. एक आहे कोल, दुसरा आहे चारकोल आणि तिसरा आहे थर्ड, इट इज द कोक. तर अशा प्रकारे कार्बनची जी ॲलोट्रॉप्स आहेत ही ॲलोट्रॉप्स दोन ग्रुपमध्ये आपण डिवाइड करतो, क्रिस्टलाइन फॉर्म्स आणि नॉन क्रिस्टलाइन फॉर्म्समध्ये. क्रिस्टलाइन फॉर्म्समध्ये जी ॲलोट्रॉप्स येतात ती आहेत डायमंड, ग्रॅफाइट आणि फ्युलेरिन. तर नॉन क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये जी कार्बनची ॲलोट्रॉप आहेत ती आहेत कोल, चारकोल आणि कोक. यापैकी आपण सर्वात प्रथम माहिती घेऊया ती म्हणजे डायमंड बद्दल. कशाबद्दल माहिती घेऊ? डायमंड याबद्दल आपण माहिती घेऊया. डायमंड, डायमंडला आपण हिरा असे म्हणतो. भारतामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये इन इंडिया डायमंड्स आर फाउंड इन गोवळकोंडा, पन्ना. काय म्हटलं ते लक्षात घ्या की आपल्या भारतामध्ये मुख्यतः डायमंड हा गोवळकोंडा आणि पन्ना इथे सापडतो. कुठे कुठे म्हटलं? डायमंड आर फाउंड इन इंडिया मेनली इन गोवळकोंडा, गोवळकोंडा कुठं आहे? कर्नाटक मध्ये आहे. आणि दुसरं जर सांगायचं म्हटलं तर पन्ना. पन्ना कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये. भारतामध्ये डायमंड्स हे गोवळकोंडा आणि पन्ना इथे आढळतात. जर बाकी देशांमध्ये जर सांगायचं म्हटलं, हे कुठे म्हटलं? इंडिया. इंडियामध्ये गोवळकोंडा आणि पन्ना इथे आढळतात. जर अदर कंट्री ज्या आहेत त्या ठिकाणी जर सांगायचं म्हटलं तर कुठे कुठे डायमंड आढळतात ते लक्षात घ्या. साऊथ आफ्रिका, त्यानंतर ब्राझील, त्यानंतर बेल्जियम, त्यानंतर रशिया आणि अमेरिका. या ठिकाणी सुद्धा डायमंड्स हे आढळतात. तर डायमंड कुठे कुठे आढळतात हे आपण इथं लक्षात घेतलेलं आहे. यानंतर या डायमंडच्या स्ट्रक्चर बद्दल आपण माहिती लक्षात घेऊ. डायमंडचे स्ट्रक्चर म्हणजे डायमंडची रचना कशी असते त्याबद्दल आपण माहिती घेऊया. स्ट्रक्चर
ऑफ डायमंड याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. पहा, लक्षात घ्या की हिऱ्यात म्हणजे डायमंडमध्ये प्रत्येक कार्बन ॲटम हा शेजारील 4 कार्बन ॲटमशी कोव्हॅलेंट बॉन्डने बांधलेला असतो. मी काय म्हटलं की डायमंडमध्ये, इन डायमंड एव्हरी कार्बन ॲटम it is bonded to 4 neighboring carbon atoms by covalent bond. मी काय म्हटलं की प्रत्येक कार्बन ॲटम हा त्याच्या शेजारील 4 कार्बन ॲटम सोबत कोव्हॅलेंट बॉन्डने जोडलेला असतो. म्हणजे कार्बन कार्बन मध्ये कोणता बॉन्ड असतो? कोव्हॅलेंट बॉन्ड. याच्या साहाय्याने प्रत्येक कार्बन हा बाकी 4 कार्बन सोबत जोडलेला असतो आणि त्यामुळे डायमंड हॅज अ टेट्रागोनल 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर विच मेक्स इट व्हेरी हार्ड. मी काय म्हटलं की प्रत्येक कार्बन हा इतर 4 कार्बन ॲटम सोबत कोव्हॅलेंट बॉन्डने जोडलेला असतो आणि त्यामुळे या डायमंडचं जे स्ट्रक्चर आहे ते टेट्रागोनल 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आपल्याला दिसून येतं. कसं दिसून येतं? टेट्रागोनल थ्री डायमेन्शनल म्हणजे 3D 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. डायमंड हॅज अ टेट्रागोनल 3D structure and due to this structure the diamond is very hard. This structure it makes the diamond very hard. या स्ट्रक्चरमुळेच डायमंड हा अतिशय टणक असतो. या ठिकाणी डायमंडचे स्ट्रक्चर तुम्ही लक्षात घ्या. इथे पहा की हा कार्बन ॲटम इतर 4 कार्बन ॲटम सोबत जोडलेला आहे. हा प्रत्येक कार्बन याच्यामधला प्रत्येक कार्बन ॲटम हा इतर 4 कार्बन ॲटम सोबत जोडलेला असतो. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळं अशा या डायमंडला टेट्रागोनल 3D स्ट्रक्चर हे प्राप्त होतं आणि अशा स्ट्रक्चरमुळेच डायमंड हा खूप हार्ड असतो. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. यानंतर आपण डायमंडचे प्रॉपर्टीज पाहणार आहोत. त्या प्रॉपर्टीज आपण इथे लक्षात घेऊया. काय म्हटलं ते लक्षात घ्या. आपण या ठिकाणी काय पाहणार आहोत? प्रॉपर्टीज ऑफ डायमंड. काय पाहणार आहोत? डायमंडच्या प्रॉपर्टीज. डायमंडच्या प्रॉपर्टीज या ठिकाणी लक्षात घेऊ. पहिली प्रॉपर्टी आहे ब्रिलियंट अँड प्युअर डायमंड
इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. काय म्हटलं ते लक्षात घ्या. ब्रिलियंट अँड प्युअर डायमंड म्हणजे तेजस्वी आणि शुद्ध असा डायमंड, इट इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. इट इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ जर कोणता आहे तर तो आहे असा ब्रिलियंट अँड प्युअर डायमंड. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ डायमंड. इट इज अ हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी, डायमंडची डेन्सिटी 3.5 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर इतकी आहे. द डेन्सिटी ऑफ डायमंड इज 3.5 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. त्यानंतर डायमंडचा मेल्टिंग पॉइंट, डायमंडचा मेल्टिंग पॉइंट म्हणजे डायमंड कोणत्या टेम्परेचरला मेल्ट होतो, वितळतो, तर तो मेल्टिंग पॉइंट आहे 3500 डिग्री सेल्सिअस. म्हणजे डायमंड हा जर आपण तापवला तर तो 3500 डिग्री सेल्सिअसला काय होतो, वितळतो. इट इज द मेल्टिंग पॉइंट ऑफ डायमंड. पहा त्यानंतर पुढची प्रॉपर्टी, if the diamond is heated at 800 degree Celsius in presence of oxygen, then the carbon dioxide is given away. काय म्हटलं ते लक्षात घ्या. जर आपण डायमंडला ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये 800 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर तापवलं तर या 800 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला डायमंड ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो आणि तो कशात कन्वर्ट होतो, कार्बन डायऑक्साइड मध्ये कन्वर्ट होतो. इन दिस प्रोसेस नो अदर प्रॉडक्ट बिसाइड्स कार्बन डायऑक्साइड इज फॉर्म. या रिएक्शन मध्ये फक्त आणि फक्त कार्बन डायऑक्साइड तयार होतो, दुसरा कुठलाही प्रॉडक्ट तयार होत नाही. म्हणजे आपण जर हिऱ्याला खूप तापवलं ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये तर 800 डिग्री सेल्सिअसला हिरा हा कार्बन डायऑक्साइड मध्ये कन्वर्ट होतो. कार्बन डायऑक्साइड या गॅसमध्ये तो कन्वर्ट होतो, हे आपल्याला इथं लक्षात येतं. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी, डायमंड डज नॉट डिझॉल्व in any solvent. काय म्हटलं, कुठल्याही लिक्विड सबस्टन्स मध्ये डायमंड हा डिझॉल्व होत नाही, डायमंड हा विरघळत नाही. डायमंड डज नॉट डिझॉल्व इन एनी सॉल्व्हंट. कुठल्या सॉल्व्हंट मध्ये तो विरघळत नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर सहावी प्रॉपर्टी जी आहे ती याप्रमाणे आहे, ऍसिड्स और बेसेस हॅव नो इफेक्ट ऑन डायमंड. काय म्हटलं की ऍसिड्स और बेसेस, acids or bases have no effect
have no effect on diamond. ऍसिड असो का बेस असो यांचा डायमंडवर कुठलाही परिणाम होत नाही, हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. आणि शेवटची प्रॉपर्टी, डायमंड इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. जो डायमंड आहे हा डायमंड इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर आहे. म्हणजे डायमंड हा विद्युत दुर्वाहक आहे. डायमंड मधून करंट वाहू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन नसतात. बिकॉज डायमंड डज नॉट हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स. फ्री इलेक्ट्रॉन्स, डायमंड मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात, हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. यानंतर डायमंडची आपण युजेस पाहूया. उपयोग, डायमंडचा उपयोग कुठे कुठे होतो त्याबद्दल आपण माहिती घेऊ. नंबर 1 सांगायचं म्हटलं तर डायमंड्स आर युज्ड इन ग्लास कटिंग अँड रॉक ड्रिलिंग मशीन्स. डायमंडचा उपयोग कुठे होतो? ग्लास कटिंग अँड रॉक ड्रिलिंग मशीन्स मध्ये होतो. काच कापण्याच्या आणि रॉक ड्रिलिंग म्हणजे खडकाला छिद्र पाडण्याच्या मशीन्स मध्ये डायमंड वापरले जातात. एक यूज झाला. दुसरा, डायमंड्स आर युज्ड इन ऑर्नामेंट्स. डायमंडचा उपयोग अलंकारांमध्ये होतो. असे अलंकार तयार करण्यासाठी डायमंडचा उपयोग होतो. त्यानंतर थर्ड यूज, डायमंड नाइव्स आर युज्ड इन द आय सर्जरी. म्हणजे डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणामध्ये डायमंडचा वापर करतात. डायमंड नाइव्स युज्ड इन आय सर्जरी. त्यानंतर चौथा यूज जर सांगायचा म्हटला डायमंडचा तर डायमंड डस्ट म्हणजे डायमंडची भुकटी. इट इज यूज्ड फॉर पॉलिशिंग अदर डायमंड्स. डायमंडची भुकटी दुसऱ्या डायमंडला चकाकी देण्यासाठी वापरतात. काय म्हटलं? डायमंड डस्ट इट इज यूज्ड फॉर पॉलिशिंग other diamonds. Other diamonds.
हिऱ्याच्या भुकटीचा उपयोग इतर हिऱ्यांना पॉलिश करण्यासाठी होतो. आणि शेवटचा यूज, फिफ्थ, diamond is used to make windows giving protection from radiation in space and in artificial satellites. काय म्हटलं ते लक्षात घ्या. डायमंडचा उपयोग अवकाशामध्ये व कृत्रिम जे उपग्रह असतात म्हणजे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स यांच्यामध्ये रेडिएशन पासून संरक्षण देणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी हिऱ्यांचा उपयोग होतो. काय म्हटलं ते लक्षात घ्या. डायमंडचा उपयोग कशासाठी होतो? टू मेक विंडोज गिविंग प्रोटेक्शन फ्रॉम रेडिएशन in space and in artificial satellites. काय म्हटलं ते लक्षात घ्या. डायमंडचा उपयोग रेडिएशन पासून प्रोटेक्शन होणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी होतो आणि अशा खिडक्या ह्या ज्या स्पेसक्राफ्ट असतात किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइट्स असतात, अवकाशामध्ये जी यानं सोडलेली असतात किंवा जे काही आर्टिफिशियल सॅटेलाइट्स असतात, कृत्रिम उपग्रह असतात, यांच्यामध्ये अशा प्रकारे या रेडिएशन पासून प्रोटेक्शन होण्यासाठी ज्या विंडोज बसवलेल्या असतात त्यांच्यामध्ये डायमंडचा उपयोग होतो. तर अशा पद्धतीने अर्थातच आपल्याला डायमंडची ही युजेस लक्षात येतात. तर अशा पद्धतीने आपण कार्बनचं जे क्रिस्टलाइन फॉर्म्स आहेत त्याच्यातील एक उदाहरण पाहिलं ते म्हणजे डायमंड.